नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनता सेवा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या माध्यमांच्या बातम्यांची दखल. 25 जूनपासून जालना रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला सुरुवात. अंबड-मंठा चौफुली रेल्वे उड्डाणपुलावर 52 दिवस नो एंट्री. पर्यायी मार्गावरून वाहतुकीचे नियोजन. खड्ड्यांमुळे त्रस्त वाहन चालकांना दिलासा. अखेर जालना रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला हिरवा कंदील. आज रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील अंबड चौफुली ते मंठा चौफुली दरम्यानच्या रेल्वे उड्डाणपुलावरील ब्रिज एक्ससस्पेन्शन जॉईंटच्या दुरुस्तीचे काम अखेर प्रत्यक्षात सुरू होणार असून येत्या 25 जूनपासून या मार्गावर तब्बल 52 दिवसांसाठी वाहतुकीस नो एंट्री लागू करण्यात येणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सविस्तर अहवाल मागून पर्यायी वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनालाही अंतिम स्वरूप देण्याच्या सूचना दिल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या परवानगी प्रक्रियेनंतर दुरुस्तीची कामे हाती घेतली जाणार असून कामाच्या काळात शहरातील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर केला जाणार आहे. प्रशासनाने मुख्य दुरुस्तीचे काम सुमारे 40 दिवसात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त, अपघातांच्या घटनांत वाढ. गेल्या काही वर्षांपासून उड्डाणपुलावरील एक्ससस्पेन्शन जॉईंट खराब झाल्याने पुलावर मोठमोठे खड्डे पडले होते. त्यामुळे दररोज हजारो वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. अनेकदा किरकोळ व गंभीर अपघाताच्या घटनाही घडल्या. या समस्येकडे प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने सातत्याने लक्ष वेधले होते. अखेर या पाठपुराव्याची दखल घेत प्रशासनाने दुरुस्तीचा निर्णय घेतल्याने नागरिकात समाधानाचे वातावरण आहे. पर्यायी मार्गाची आखणी सुरू. अंबड चौफुली मंठा चौफुली मार्ग बंद राहणार असल्यामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवरून वाहतूक वळवण्याचे नियोजन करण्यात येत आहे. रेल्वे स्टेशन रोड, रामतीर्थ परिसर, कृषी उत्पन्न बाजार समिती मार्ग तसेच इतर अंतर्गत रस्त्यांचा वापर करण्याबाबत प्रशासनाकडून चाचपणी सुरू आहे. विशेषतः जड वाहनांसाठी स्वतंत्र पर्यायी मार्ग निश्चित करण्यावर भर दिला जात आहे. पावसाळ्यातील मोठे आव्हान मात्र दीर्घकालीन दिलासा. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दुरुस्तीचे काम आणि वाहतूक व्यवस्थापन हे प्रशासनासमोर मोठे आव्हान असणार आहे. मात्र ही दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर जालना शहरातील वाहतूक अधिक सुरक्षित, सुलभ आणि अपघातमुक्त होण्यास मोठी मदत होणार असल्याचं प्रशासनाचं मत आहे. माध्यमांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश. रेल्वे उड्डाणपुलावरील खड्डे, वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या धोक्यांबाबत प्रिंट मीडिया तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाने सातत्याने वृत्तांकन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या वृत्ताची दखल घेत अखेर दुरुस्तीचे काम मार्गी लागल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका.